सकाळी सकाळी आम्ही ट्रेन मध्ये उठलो आणि पाहिलं तर काय, आम्ही द्वारकेला पोहोचलेलो, म्हणजेच कान्हाच्या नगरीत. त्याच्यानंतर आम्ही टॅक्सीमध्ये बसलो, साईट सीन करायला गेलो. त्याच्यानंतर आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगाला पोहोचलो आणि तुम्हाला इथून मंदिर दिसू शकतो, तुम्ही बघू शकता. आणि इथे डोकेश भाईवारे झोपलेला आणि इथे शिव स्टॅच्यू सुद्धा होता आणि आतमधून तुम्ही बघू शकता पूर्ण काचेचा बनलेला होता, कसला भारी दिसत होता. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतले आणि मग आम्ही दुसऱ्या स्पॉटला जायला निघालो. त्याच्या आधी आम्ही नाश्ता केला मस्तपैकी. इथे दाल पकवान घेतलेला आम्ही. ॲज युजुअल आम्ही पिला लिंबू सोडा तहान भागवण्यासाठी. आम्ही आलेलो आहोत गोपी तलावाच्या इथे, बघू शकता. बदक ॲज युजुअल बदक इथे असतीलच, तलावाचे बदक इम्पॉर्टंट आहेत. आणि आम्ही माशांना खाना पण घेतला. आता बघू मासे भाई येतात का नाही. इथंच सगळ्यांनी खाणं लागले. काय त्याच्यानंतर आम्ही जायला निघालो बेट द्वारकेचा मुख्य मंदिराला. आणि तुम्ही बघू शकता इथे कसले भारी भारी पेंटिंग्स आहेत. तर मग मी तुम्हाला ते दाखवायला व्हिडिओ काढले असे भारी मस्तपैकी. आणि आमचं दर्शन वगैरे झालं आणि मी बघितलं का तिथे फ्लॅग चेंजिंग सुरू आहे. तर मग मी त्याची व्हिडिओ सुद्धा काढली, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही सुदर्शन ब्रिजवरती गेलो आणि इथे फोटो वगैरे काढले थोडेसे. आणि एवढा वारा सुरू होता ना इथे, बाबा. त्याच्यानंतर आम्ही रुक्मिणी देवी मंदिराचे इथे पाया पडायला गेलो. त्याच्यानंतर आम्ही लंच केला. गोमती घाटला आलेलो आहोत गाइस, तुम्ही बघू शकता. आणि ते मासे बघा सीधा इथे आले. कसे ते डायरेक्ट इथे पडपड पडपड. आता त्यांना खाणं टाकू तर अजून पडपड पडपड करते. त्या बघ त्या बघ. थांबा आता इथे जाऊ आम्ही आतमध्ये, त्यांना खाणं टाकू. अरे वाहून तर कसे वाहून चालले. थांबा थांबा आलो आम्ही. तिथे पीठ घेतलंय आणि तिथं सगळे मासे वगैरे आलेले आहेत तिथं. नाही हा बघा काय सगळ्या माशांचा शिकार करायला. ते बघा ते बघा ते बघा बिचारे माशांना पाला कसे उडतान शिकार करण्यासाठी. मस्तपैकी या व्ह्यू मध्ये आम्ही मच्छींना खाणं देतो आणि हे सिगल त्यांचं पोट भरतात त्या मच्छी. खेकडा 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 बाय खेकडा बाय. त्याच्यानंतर आम्ही द्वारका मंदिरचे दर्शन करायला गेलो, म्हणजेच कान्हाचे दर्शन करायला गेलो. आणि 5 वाजता मंदिर उघडणार होतं म्हणून तुम्ही बघू शकता किती लोक लाईनीला बसलेत. आणि त्याच्यानंतर जसंच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो, फोटो काढत होतो तेव्हा आम्ही बघितलं का तिथे फ्लॅग चेंजिंग सुरू आहे, ते पण विदाउट एनी सपोर्ट. तर मग तुम्ही पण बघा. चालून आणि आम्हाला इथं कसलं भारी मंदिर दिसलं. अरे रातच दिसते मला वाटतं. काना 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 आता बघ काना. आता मी दर्शन घेऊन येतो. दिसलं आम्हाला नशीब, आता दर्शन घेतो. त्याच्यानंतर आम्ही पण एकदा गोमती घाटच्या इथे गेलो आणि तुम्ही बघू शकता किती पाणी आटलं का माणसं सुद्धा तिथं उतरलेत. सकाळी इथपर्यंत मासे आलेले. त्याच्यानंतर मला एक टीव्ही दिसली आणि तिथे लाईव्ह दर्शन चालू होता.
आणि तिथे मी विचार केला की तुम्हाला सुद्धा दाखवेल. काही असा होता आज कानाचा शृंगार. तुम्ही बघू शकता कसला भारी. झेंडा परत बदलला. पहिले तुम्हाला दाखवला मी आणि आता परत बदलला वाटतं. गाईज या तुम्ही पण गुड्डी के बाल घ्यायला मस्तपैकी. घाला या काही रबडी.